भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार, अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार. नमस्कार मंडळी, मी कविता रामदास ढोबळे काव्यास ब्लॉग या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या थेट श्री क्षेत्र शिवजन्मभूमी शिवनेरीवरून लाख लाख शुभेच्छा. आज छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द नुसते उच्चारले की सर्कण अंगावर काठा उभा राहतो. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक असे दुसरे शिवाजीराजे सापडणे अवघड आहे. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचे अतुलनीय कर्तृत्व होते. कारण बऱ्याच राजांकडे तयार सैन्य, भूभाग होता, तर महाराजांना सर्व शून्यातून उभं करायचं होतं. अनेक राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले, तसेच त्यांचा पराजित अवस्थेत अंत झाला. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे साम्राज्यही संपले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही. शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरू केल्या. देशातले पहिले खडे सैन्य त्यांनी उभे केले. त्यांनी देशातलं पहिलं नौदल उभं केलं, जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पद्धती बंद करून सैनिकांना व अधिकाऱ्यांना पगार सुरू केले. शेतकऱ्यांचं शोषण करणारी जमीनदारी पद्धत बंद करून शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत त्यांनी आणली. शिवाजी महाराज हे रयतेचे जाणता राजे होते. शिवराज्याभिषेकापूर्वी 1 महिना आधी लिहिलेल्या एका पत्रातून त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात की कुणी कुणब्याचे येथील दाणे आणेल, कुणी भाकर, कुणी गवत, कोणी फाटे, कुणी भाजी, कोणी पाले ऐसे करू लागलेत, म्हणजे जे कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरायला लागतील, म्हणजे ऐसे होईल की मुघल मुलकात आहे त्याहून अधिक तळतळाट होईल. तेव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल. हे तुम्ही बरे जाणून बहुत यादी धरून वर्तवणूक करणे. कोणी रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गवत हो, अगर फाटे भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे. बाजारात जावे, रास विकत आणावे. कोणावरही जुलूम अगर कोणाशी कलागती करायला गरज नाही. यावरूनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना, याची महाराजांना काळजी होती. वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुद्ध वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा, साधन सामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत. इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीही राजकारणी बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडून बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे. पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात. एखाद्या भागातून सैन्य जात असताना शेतापासून दूरवरून न्यावे, कारण शेतामधून नेला शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकऱ्यांना जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता. व्यापार राज्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे महाराज जाणून होते. आपल्या काळाच्या भरपूर पुढे पाहण्याची महाराजांची दूरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य. महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच यांचा मूळ हेतू काय आहे हे महाराज जाणून असावेत. महाराज धार्मिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. महाराजांचा तुकाराम महाराज, समर्थ रामदास, मौनी बाबा व इतर अनेक संत महात्म्यांशी संबंध आला. महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.
महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सीम भक्ती तर आपण जाणतोच. स्वराज्य निर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा असेही महाराज म्हणत. महाराजांनी सिंधू बंदीची प्रथा मोडून काढली. ज्या काळात समुद्रात काही मीटर जाणंही पाप होतं त्या काळात महाराजांनी जहाजं मस्कटपर्यंत जाऊन पोहोचवली. अजून एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्माला आला होता. तेव्हा महाराज म्हणाले होते, मुलगा पालथा जन्मला बहुत उत्तम, आता तो दिल्ली पालथी घालील. युद्धनीती कूटनीतीमध्ये महाराजांचा हात पकडणं त्या काळात कुणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो की कूटनीतीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितकं बळ होतं तितकं बळ औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. आदिलशहाच्या तावडीतून शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेलं राजकारण, जयसिंगाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी प्रत्यक्षात 17च किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम, जंगली, पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक, औरंगजेबाने जिझिया कर लागू केल्यानंतर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी काही उदाहरणं आहेत. महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता म्हणून त्यांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. अरबी, फारशी भाषेच्या गुलामगिरीतून मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले. पण आजही इंग्रजी, हिंदी भाषेच्या आक्रमणातून आपली भाषा वाचेल का नाही याची आपल्याला चिंता वाटते. शिवाजी महाराजांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च. स्त्रियांचा, परधर्माचा, परधर्मग्रंथांचा, परधर्मस्थळांचा आदर ही त्यांचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म, स्वजन, स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता. आपल्या धर्माच्या लोकांचे, आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या. छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतूने मदत केली. त्याचबरोबर गोव्यामध्ये सक्तीने धर्मांतर करवणाऱ्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले. आजही सुरक्षा दलांनी महाराजांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. महाराजांनी स्वतःची ताकद ओळखून गनिमी काव्याचा योग्य वापर करून साम्राज्य उभारलं. भावनेच्या भरात जाऊन आमने सामने युद्ध न करता शत्रू बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकून शत्रूची दानादान उडवण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले. महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते. तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपलं भाग्य मानलं पाहिजे. एवढ्यावरच थांबून उपयोग नाही, तर फक्त भावना, फक्त जय जयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला समाज, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहिजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकल्यावरच जागी होते. असं न होता शिवभक्ती ही आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार, नीतिमूल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपल्या क्षेत्रात दाखवू शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल. याबाबत समर्थांच्या काही ओळी लिहून मी शेवट करते. शिवरायांस आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.